जालना जिल्ह्यासह महाराष्ट्रभरामध्ये गाजलेल्या घनसावंगी तालुक्यातील महिलेचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास जो आहे तो आज उघड झालाय। स्थानिक गुन्हा शाखा व पोलिसांना या तपासामध्ये यश आले। जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील आंतरवाली टेंबी येथे 25 मार्च रोजी एका शेतकरी महिलेच्या हत्येच्या प्रकरणाचा अखेर आज उलगडा झालाय। या प्रकरणी पोलिसांनी एका 13 वर्षीय विधी संसर्ग बालकास ताब्यात घेतले। त्याने गुन्ह्याची कबुलीही दिली आहे। स्थानिक गुन्हा शाखा व तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या संयुक्त तपासाद्वारे ही कारवाई करण्यात आली। दिनांक 25 मार्च रोजी मीराबाई उर्फ संध्या राजाभाऊ बोंडारे वय 41 या महिलेची शेतात झोपलेली असताना दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती। घटनेची माहिती मिळताच मयत महिलेचा भाऊ अंकुश सदाशिव आवटे राहणार आपेगाव यांनी तीर्थपुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली होती। त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदरील घटनेचे पडसाद हे विधानसभेमध्येही उमटले होते। म्हणूनच जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी 2 वेळा, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी 3 वेळा, तर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे तसंच स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव दररोजच तीर्थपुरी पोलीस ठाण्यामध्ये या गुन्ह्यावर जे आहे वाच ठेवून होते। तसेच तीर्थपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी साजिद अहमद, सपोनी योगेश उबाळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा पठाडे आणि पोलीस अंमलदाराने चमूने या संशयिताचा शोध घेतलाय। तपासादरम्यान गुप्त माहिती व परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे एका 13 वर्ष 6 महिन्याच्या विधी संसर्ग बालकास ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान त्याने या गुन्ह्याची कबूल दिली। सदरील बालकाने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार मयत महिलेचे वारंवार त्याच्या शेतात कालव्याचे पाणी अडवले होते, तसेच त्याचा मोबाईल पाण्यात फेकून खराब केला होता। या कारणामुळे संतप्त झालेल्या बालकाने 25 मार्च रोजी 3 वाजण्याच्या सुमारास मयत महिला शेतात झोपलेली असताना तिच्या डोक्यात दगड घालून तिला ठार मारले होते। या घटनेमुळे संपूर्ण घनसावंगी तालुक्यासह जालना जिल्हा आणि महाराष्ट्रभरामध्ये खळबळ उडाली होती। पोलिसांनी वेगवान तपास करून गुन्हेगारात ताब्यात घेतले आहे। यावेळी जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखा व तीर्थपुरी पोलिसांनी ही संयुक्तरित्या जी आहे ती कारवाई जी आहे ती पार पडली। गेल्या 8 दिवसापासून घनसावंगी तालुक्यासह जालना जिल्ह्यासह महाराष्ट्रभरामध्ये या खुनाचा तपास जो आहे तो उघड होतो की नाही ही ठिकठिकाणी जी आहे ती चर्चा ऐकावयास येत होती। आणि या खुनाचा तपास जो आहे त्याचा उलगडा जो आहे तो आज जवळपास 8 दिवसानंतर जो आहे तो झालेला आहे आणि पोलिसांनी या विधी संसर्ग बालक जो आहे त्याला ताब्यातही घेतलेले आहे। दिनांक 25/3/2025 रोजी शेतकरी महिला नामे मीराबाई उर्फ संध्या राजाभाऊ बोंडारे वय 41 वर्ष राहणार आंतरवली टेंबी या शेतकरी महिलेचा आंतरवली टेंबी शिवारामध्ये दगडाने ठेचून निर्घृणपणे खून करण्यात आला होता। याचा तपास आम्ही करत होतो। आमच्या मदतीला गुन्हे शाखेची टीम सुद्धा होती। या हत्येनंतर त्यांचे मयताचे भाऊ जे आहे त्यांचं नाव आहे अंकुश आवटे यांनी पोलीस ठाण्याला फिर्याद दिली आणि त्यांच्या फिर्यादीवरून आम्ही पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक 47/25 कलम 103(1) भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल केला आणि त्याचा आम्ही शोध घेत होतो। शोध घेत असताना आम्हाला गुप्त बातमीदार व परिस्थितीजन्य पुरावे आमच्याकडे जे होते त्यावरून आम्हाला परिस्थिती समजली की सदर गुन्हा हा एका विधी संघर्षग्रस्त बालकाने केलेला आहे। आम्ही त्या बालकास ताब्यात घेतलं। त्याचं वय 13 वर्ष 6 महिने आहे। गुन्हे शाखेची टीम आणि आमची टीम आम्ही त्यांना विचारपूस केलं। त्या विचारपूस दरम्यान त्या मुलाने आम्हाला सांगितलं की शेतात जाणारे पाटाचे जे पाणी आहे त्या पाण्याची ती मयत जी आहे ती रोकथाम करत होती आणि परत त्या महिलेकडून सदर विधी संघर्षग्रस्त बालकाचा मोबाईल हा पाटाच्या पाण्यामध्ये पडला होता व खराब झाला होता। यानंतर मुलगा 25/3/2025 रोजी दुपारी 3 वाजता शेतामधून जात असताना ती महिला त्याला झोपलेल्या अवस्थेत दिसून आली। त्यावरून त्याच्या मनात जे राग होतं त्या रागापोटी त्यांनी हातात दगड घेतलं व त्या महिलेच्या डोक्यामध्ये मारलं। वारंवार तिला दगड मारून त्यांनी त्या ठिकाणी ठार केले। विविध संघर्ष बालकास ताब्यात घेतलो आहे आणि पुढील तपास हा माननीय पोलीस अधीक्षक श्री बन्सल सर, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी सर, उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड श्री विशाल खांबे सर आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जाधव सर
यांच्या मार्गदर्शनात आम्ही करत आहोत। या गुन्ह्यामध्ये वरील अधिकारी यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आणि त्यांच्या मार्गदर्शनातच आम्ही सदरचा गुन्हा हा उघडकीस आणला, ज्यामध्ये गुन्हे शाखेचे PSI वाघ, पोलीस ठाणे तीर्थपुरीचे WPSI पठाळे मॅडम, आमच्या पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल माळी, तसेच गुन्हे शाखेचे अंमलदार वाघ, लक्ष्मीकांत आळेप, सागर बाविस्कर, आकृत धांडगे, इर्शाद पटेल, कैलास चेके, रमेश काळे, सौरभ मुळे असे स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार यांनी मदत केली। त्याचप्रमाणे आमचे होमगार्ड आहे धनंजय पवार यांनी देखील या गुन्ह्यामध्ये आम्हाला मदत केली व अशा पद्धतीने आम्ही सदरचा गुन्हा हा उघडकीस आणला आहे। सदर गुन्ह्यातील विधी संघर्षग्रस्त बालक हा आमच्या ताब्यात आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनात आम्ही पुढील तपास करत आहोत।